सकाळी मस्त उठल्या उठल्या मंदिरात आरती चालू होती, त्यामुळे सकाळची सुरुवात चांगलीच झाली. आम्ही पटापट आवरायला घेतलं, कारण की आम्हाला पुढे दुसऱ्या आमच्या डेस्टिनेशनला निघायचं होतं. इथून आम्ही जाणार होतो सिद्धटेकला. तो प्रवास लांब असल्यामुळेच आम्ही रात्री इकडे स्टे केला होता. तो थेऊरच्या चिंतामणीपासून 90 किलोमीटर अंतरावरती आहे. त्यामुळे आम्ही सगळेच पटापट आवरा घेतले, तरी पण किती म्हणलं तरी पण 1-1.5 तास जातो ज्यांना आवरा म्हणून. हे काय आवरत नाही. आज कुठेच टाइमपास नाही करायचा. बोलता बोलता पहिला 1.5 तास इथं जागेवरच टाइमपास केलाय, आणि इथून पुढे निघायचं झालं तरी पण आम्हाला 1.5 तास दाखवत होते सिद्धटेकला जाण्यासाठी. तर बघू आता कधी निघतोय आम्ही इथून. आणि आम्ही कुठे राईडला गेलो नाही, त्याचा टॉपअप बॉक्सचा प्रॉब्लेम आला नाही असं कधीच झालं नाही. आम्ही अक्कलकोटला गेलो तेव्हाही त्याचा टॉपअप बॉक्स पूर्ण निघाला होता, आणि आता पण पूर्ण निघालेला आहे. त्यापेक्षा आपली स्प्लेंडर बरी. देवाला चाललं जास्त शिवाय ना त्याला बोललेलो होतो आम्ही टाकतो पुढे ह्याच्या बॅगेत तेजसच्या. आता ते हातात धर तुझ्या टाकलेलं बॅगेत ते काढायला बोलला. सुयोगचे तर राहणार काय बोलला. टाकला पाऊस आला तर तो डबा खोलत बसणार आहे. डबा खोलत बसणार आहे काय आता बोलला. आता बाहेर मग घालतो कुठं. मला वाटलं इकडे नाश्ता करायला चाय पिऊया आपण थोडं, आणि पटकन सिद्धटेकला जाऊया आणि सिद्धटेकला ब्रेकफास्ट करूया. आता इथे टाइमपास नको करूया. हा बोलला तेजस बोलला खाली पोहे वगैरे सांगितलं. चला तिथून पुढे आम्ही निघालो आमच्या पुढच्या प्रवासाला. आमचा पुढचा प्रवास सरळ सिद्धटेक. आणि आता कायम मागा असतो, कधी आयुष्यात पण पुढे जायला की नाही माहित नाही. फोटोग्राफी फोटो पाहिजे, व्हिडिओ पाहिजे त्याला. तिकडे तिकडे मध्ये थांबले काय माझा असा काढ असा काढ. थांबलेले ना. स्वागत आहे तुमचं रोजच्या या स्वप्नीलच्या भांडणामध्ये. स्वप्नीलला कोणी किती चुका केल्या तरी स्वप्नील शिवाय खाणार हे ठरलेलं आहे. सिद्धटेकचा श्री सिद्धिविनायक हा अष्टविनायक पैकी तिसरा गणपती. उजव्या सोंडीचा असणारा एकमेव अष्टविनायक. हे भीमा नदीवर वसलेले सिद्धिविनायकचे स्वयंभू स्थान आहे. हे मंदिर अहिल्याबाई होळकरांनी बांधले आहे. मंदिरात आत जाताना डाव्या बाजूला शंकर, विष्णू, सूर्य, गणपती, आदिमाया असे पंचायतन आहे. श्रींचे मंदिर उत्तरमुखी असून सिद्धिविनायकची मूर्ती स्वयंभू आहे.
परत त्याला शोधायला परत टाइम लागेल. लाईव्ह लोकेशन एकटं जाणार एकटं आलो ना आपण मध्ये करायचं ना. तू घाल तुझी. सिद्धटेकवरून आम्ही निघालो मोरगावला. सिद्धटेकवरून मोरगाव हे 65 किलोमीटर अंतरावरती आहे. तर चला मोरगावला. तुझं काय चाललंय? टाइम काय आला तुझा? तुमच्यामुळे मुद्दा बोल ना तू पण आता. मुद्दा बोल. आई धावाडा बघ थांबा पण. तुझ्या आईची हाताने मोरेश्वर. अष्टविनायकापैकी पहिला गणपती हा मोरगावचा मोरेश्वर. गाणपत्य संप्रदायाचे महत्वाचे स्थान आहे. या गणपती श्री मयुरेश्वर असे म्हणतात. थोर गणेश भक्त श्री मोरया गोसावी महाराज यांनी श्री मयुरेश्वराची प्रचंड प्रमाणात भक्ती केली होती. त्यामुळे त्यांनी श्री मोरयांना, हे मोरया, मी तुझ्या भक्तीने प्रसन्न झालो आहे. मी तुला वरदान देतो की भविष्यात माझ्या नावापुढे लोक तुझी नावं घेऊन जयघोष करतील, असा आशीर्वाद दिला. आणि तेव्हापासून मंगलमूर्ती मोरया हा जयघोष प्रचलित झाला असे म्हणले जाते. तसेच प्रत्येक घरात म्हटली जाणारी सुखकर्ता दुःखकर्ता ही आरती श्री समर्थ रामदास स्वामींनी याच मंदिरात पुरली असे म्हटले जाते. हे बघा तुला काय बोलते. कपडा मार बोलते. नेपाळ कुठला माहिती आहे ना तुझ्याकडचा. सुंदर तर लपून आहे तुझ्या आहे ना. माझ घातलं आम्ही आता 5 मिनिटं आधी आलो. अरे तू तुझी बॅग पण सांभाळा, तुझ्या आईची तुझी गाडी पण सांभाळा. ह्याला पुताला झाले आणि मला बोलतो तापाला. मला बोलतो अरे लघवीला झाले कुठं तरी थांबव, लघवीला झाले. अरे बोललो हा थांब जरा थांब. शेवटी अरे इथे दाब जरा दाब. आता आम्ही मोरगाववरून निघालो थेट पालीला. मोरगावपासून पालीचे अंतर हे 117 किलोमीटर आहे. आणि हे आम्ही कामिनी घाटातून प्रवास करून पार पाडणार होतो. तर तुम्ही बघू शकता पालीचा गणपती हा अष्टविनायकापैकी 8वा गणपती आहे. या गणपतीला श्री बल्लारेश्वर म्हणतात. बल्लारेश्वर गणपतीचे हे स्वयंभू स्थान आहे. मंदिर पूर्वभूमुखी आहे. गणेशाचे कपाळ विशाळ असून डोळ्यात हिरे आहेत.
मंदिर चिरेबंदी आहे. मंदिरात प्रचंड घंटा असून ती चिमाजी आप्पांनी अर्पण केली आहे. या गणपतीचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे भक्त बल्लाळसाठी गणपती स्वतः या स्थानी स्थायी झाले, त्यामुळे याला पालीचा बल्लारेश्वर असे देखील म्हणतात. आम्ही बल्लारेश्वरचे दर्शन घेऊन आमच्या पुढच्या गणपती म्हणजेच मड येथील वर्धविनायकाला निघालो. पालीपासून मड हे सुमारास 72 किलोमीटर अंतरावरती आहे. महडचा वर्धविनायक हा अष्टविनायकापैकी 7वा गणपती आहे. हे स्वयंभू स्थान असून त्याला मठ असेही म्हणतात. श्री वर्धविनायकाचे मंदिर साधे कौलारू असून मंदिराचा घुमट आहे व त्याला सोनेरी कळस आहे. कळसावर नागाची नक्षी आहे. या मंदिरासंदर्भात एक कथा प्रसिद्ध आहे. एका भक्ताला स्वप्नात देवळाच्या मागील तळ्यात पाण्यात पडलेली मूर्ती दिसली. त्याप्रमाणे त्या व्यक्तीने शोध घेतला व मूर्ती मिळाली. तीच या मंदिरातील प्रतिष्ठापन केलेली मूर्ती आहे. सगळ्यांना इथे आणलाय तसा घरपोच सगळ्यांना सुखी घेऊन जाऊ. चिकन लाचणे बरोबर. या तिकडे काय होतं चिकन आहे. नाही रे पनीर टिक्का आहे. ग्रेव्ही लावली यांची भाजी. फ्लावर टाक. वाढ बस 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 बस. ती आनंद तिकडची भाजी दे ना. कोणती होती. अशा प्रकारे आम्ही आठी गणपतीचे दर्शन करून अष्टविनायक करून परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. या अष्टविनायक राईडसाठी आम्ही पर पर्सन 2000 रुपये काढले होते. तरी सगळे चाय नाश्ता जेवण चटूर मटूर रात्रीचे जेवण पकडून प्रत्येकाच्या वाट्याला 1100 रुपये आले. त्यामुळे ही राईड खूप स्वस्तात आणि मस्तात निघून गेली. भेटू पुन्हा. बाय.